हॅलो एव्हरीवन. सो खूप सारे जण मला विचारत असतात की बाबा आमचा मुलगा जेवत नाही किंवा आमचा मुलगा लहान आहे आणि तो खाण्यापिण्यासाठी खूप त्रास देतो, मोबाईल शिवाय तो जेवतच नाही. हा एक कॉमन प्रत्येक घरातलं झालेलं हे वाक्य आहे. तर आज मी तुम्हाला वेलनेस कोचच्या नात्याने तुमच्या मुलांमध्ये कसा तुम्ही थोडासा चेंज आणू शकता, कारण मी याबद्दल सांगणार आहे. कारण मी पण एका छोट्या बाळाची आई आहे. माझं बाळ सध्या 2.5 वर्षाचं आहे. तर मोबाईल सतत मागणं हे खरंच घरोघरी मातीच्या चुलीसारखंच हे झालेलं आहे. लहान मुलं खूप रील्स बघतात किंवा मोबाईल मागतात किंवा मोबाईल असल्याशिवाय ते जेवणच करत नाहीत. तर ही कॉमन प्रॉब्लेम आहे हा. तर माझ्या घरामध्ये हा मी कसं सॉल्व्ह करते याबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे. तर 3 गोष्टी मी ॲक्चुअली फॉलो करते. त्यामुळे माझी अशी कंप्लेंट अजिबात नाहीये, की माझं बाळ खूप मला मोबाईल मागतं किंवा मोबाईलशिवाय जेवतच नाही किंवा असं काही ॲडिक्शन आहे बा अशातला काही भाग नाहीये. सो पहिली गोष्ट मी काय करते, की मोबाईल मागितल्यानंतर तिला मोबाईल तर हातात देते, पण वायफायचं बटन बंद करते. मोबाईल डेटाही ऑफ करून देते सो दॅट माझ्या ह्याच्याप्रमाणे मी म्हणजे लगेचच म्हणजे दिल्या-दिल्या एक 2 ते 2 मिनिटातच अगदी मी वायफाय बंद करते. त्यानंतर जो काही रील, व्हिडिओ जे काही सुरू आहे, ते बंद पडल्यामुळे काय होतं, की तिचा एक इंटरेस्ट जातो, की अरे हे लागत नाहीये, रेंज गेली आहे. त्यामुळे ती स्वतःहूनच मला फोन आणून देते. ओके. सेकंड गोष्ट मी ही करते, की आपल्या सगळ्यांकडेच असे हेडफोन्स असतात बघा, जस्ट लाइक धिस. म्हणजे कोणतेही हेडफोन म्हणजे असे वाले, वायरवाले नाही. त्याला काय म्हणतात पॉड्स म्हणतात, एअरपॉड्स असे ते. तर मी काय करते, की मोबाईल देते तिला, पण ब्लूटूथ तिकडनं ऑन करून इकडे हे करून घेते, कनेक्ट करून घेते. इकडे कनेक्ट करून घेतल्यामुळे काय होतं, की हे साईडला काढून ठेवलेले असतात. तर ती जे काही रील्स बघते त्याचा आवाजच येत नाही. आवाजच येत नाही त्यामुळे तोही इंटरेस्ट जातो, की बाबा आवाज येत नाहीये, तर कोणती गोष्ट सुरू आहे, काय रील सुरू आहे, त्याचा आवाज येत नाही. त्याहीमुळे ती मला फोन इकडे आणून देते. आणि तिसरी आणि इम्पोर्टंट गोष्ट आम्ही अशी पण करतो घरामध्ये, की तिने मोबाईल मागू नये यासाठी किंवा कधी-कधी खूपच म्हणजे जेन्युइन काही अर्जंट काही काम असेल आणि द्यावाच लागला असं जर काही झालं, तर आम्ही आमच्या फोनमध्ये आणि टॅबमध्ये अशा काही गोष्टी डाउनलोड करून ठेवल्यात, की ज्या तिने जर पाहिल्या तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे मग थोडंसं एज्युकेशनल किंवा काही गोष्टी आम्ही डाउनलोड करून ठेवलेल्या आहेत. सो दॅट आम्ही तोही टॅब तिच्या इव्हन हातात देताना परत डेटा आणि वायफाय तिथनं बंदच करतो टॅबचं सुद्धा आणि देतो. सो दॅट ती जे काही बघतीये त्यावर आमचा कंट्रोल आहे, की ती गोष्टी बघतीये किंवा ए गाणे किंवा जे काही लहान मुलांचे छोटे-छोटे बालगीतं आहेत, ते ती बघतीये. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे तिला तिचं असं मोबाईल ॲडिक्शन आहे किंवा मोबाईलशिवाय जमतच नाही, खात-पीत नाही, अशातला काही त्रास नाहीये. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मी ऑल न्यू पॅरेंट्सला सांगेल, की परेशान होण्यापेक्षा सोल्युशन कसं काढता येईल यावर विचार करा. जसं की आम्ही तिला सोसायटीमध्ये फिरायला नेतो, मंदिरामध्ये नेतो, संध्याकाळी आवर्जून बागेमध्ये फिरायला नेतो. घरामध्ये तिच्यासाठी असे काही छोटे-छोटे कामं ठेवले आहेत किंवा ॲक्टिव्हिटीज आहेत अशा. खूप सारे खेळ आहेत, की ज्यामध्ये आम्ही भलेही मग घरातलं एखादं काम का असेना, की ती ते करतीये, तर ते आम्ही तिला करू देतो. ना की तिला हे करू नको, ते करू नको, हे तू तोडशील, हे तुझ्याकडून पडेल, असं नाही. पडतात, तुटतात गोष्टी, ते नुकसान होतं. पण रिस्ट्रिक्शन आम्ही तिला खूप करत नाही. जसं की खूप रिस्ट्रिक्शननी पण मुलांकडेही ते उरत नाही करायला, की ते काय करतील ना, म्हणजे सपोज सकाळी 8-9 वाजल्यापासून रात्रीच्या 9-10 वाजेपर्यंत असं दुपारी समजा 2 तास झोपतात. पण बाकी वेळ ते काय करतील? कारण आपण 2 अन् 2.5 वर्षाच्यांना आपण एकटे बाहेर सोडू शकत नाही खेळायला. तर ह्या 3 गोष्टी मी फॉलो करते आणि चौथी जी मी तुम्हाला सांगितली ॲडिशनल आमच्याकडनं, की आम्ही तिला वेळ देतो, तिच्याशी गप्पा मारतो, तिला घरातले छोटे-छोटे आम्ही जे करत आहोत त्यामध्ये छोटे-छोटे तिला इन्व्हॉल्व करून घेतो. तर त्यामुळे तिला एक आयडिया येऊन जाते, की घरामध्ये एवढे सारे कामं पण असतात आणि तिचं छोटं-छोटं काम पण ती करते किंवा खेळणी काढली असेल तर ती जागेवर ठेवणं. आणि ह्या पलीकडे देखील अजून एक महत्त्वाची गोष्ट आम्ही ती करतो, की ती आता 2.5 वर्षाची आहे. पण आम्ही तिला हे सांगतो, की "बाबा तुझं रील्स पाहिल्याने काय-काय तुला त्याचं नुकसान होईल. कसं डोकं खराब होतं, कसे आपलं चांगलं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही." ह्या गोष्टी तिला कळत असतील, नसतील माहीत नाही. पण ह्या गोष्टी जसं जसं काही ती खूप मोठी आहे, अशा पद्धतीने आम्ही तिला सांगतो, की जास्त रील्स बघणं कसं योग्य नाहीये, कसे डोळे खराब होऊ शकतात, कसा चष्मा लागू शकतो, कसं डोळ्याला डॉक्टर पट्टी बांधतील. तर अशा गोष्टी आम्ही तिला थोड्या सांगत असतो. त्यामुळे तिचा मोबाईल वापरणं भरपूर कमी आहे. त्रासदायी तर अजिबातच नाहीये आणि मला वाटतं, की ह्या टिप्स तुम्ही सुद्धा फॉलो करून बघा. ह्यातली एक जरी टिप तुम्हाला कामी आली ना, तर मी असं समजेल, की वॉव! ग्रेट. खूप छान झाला हा व्हिडिओ बनवला. सो थँक सो मच एव्हरीवन आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.